नमस्कार. पामोप्लांटर सोरियासिस या अत्यंत जटिल आणि पेशंटची अत्यंत दयनीय अवस्था करणारा जो रोग आहे त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती पाहूया. तर या आजारामध्ये कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये आत्तापर्यंतच्या आमच्या 27 वर्षांच्या अनुभवानुसार आणि 15,000 पेक्षा जास्त रुग्णांच्या अनुभवानुसार काही जे मुद्दे आहेत ते मी आपणासमोर ठेवीन की ज्याच्यामुळे या जटिल आजारामधून आयुर्वेदाने आपल्याला एक लॉंग लास्टिंग रिलीफ नक्की मिळू शकतो. तर यामध्ये कफ आणि वात दोष हे जे वाढलेले असतात त्यांचं संतुलन करणे, रक्तधातू जो बिघडलेला असतो त्याचं संतुलन करणे, त्याचं जे मूलस्थान आहे यकृत आणि प्लीहा त्यांची चिकित्सा व्यवस्थित करणे, त्याचप्रमाणे अभ्यंग ही चिकित्सा वेगवेगळ्या ऋतूनुसार या आजाराच्या तीव्रतेनुसार उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची औषधी तेलं वापरणं, त्याचप्रमाणे बिघडलेली जी रोगप्रतिकारक शक्ती असते तिला ताळ्यावर आणण्यासाठी काही विशिष्ट औषधी, विशिष्ट रसौषधी यांचा वापर करणं, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा ॲड्रेस करणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण बिघडलेली मनस्थिती जी असते ती या आजाराला प्रचंड प्रमाणात वाढवते. त्यामुळं मनस्थिती ताळ्यावर आणण्यासाठीचे उपचार म्हणजे मुख्यतः शिरोधारा आणि तक्रधारा या जर गोष्टी केल्या तर या आजारावरती अत्यंत मूलगामी अशी चिकित्सा असते. आणि त्याचप्रमाणे शरीर शुद्धीचे जे उपाय असतात, कारण त्वचा विकारामध्ये दोष हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले असतात, तर त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी वमन आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे विरेचन औषधी पद्धतीने केलेली जुलाबाची चिकित्सा, त्यानंतर राहिलेले जे शरीरातले रक्तातले दोष असतात ते दूर करण्यासाठी रक्तमोक्षण म्हणजे शिरेतून 100 ते 150 ml रक्त काढून टाकणे, त्याचप्रमाणे तळ हात आणि तळ पायावरती जे काही इन्फेक्शन झालेले असतात, चिऱ्या पडलेल्या असतात, खाज असते, दाह असते, वेदना असतात त्या कमी करण्यासाठी जलौकावचरण हे अत्यंत मूलगामी उपचार आहेत. त्याचप्रमाणे तिथलं इन्फेक्शन कमी करण्यासाठी पंचवल्कल, त्रिफळा, निमसाल यासारख्या वनस्पतींचे काढे करून त्यामध्ये हात बुडून ठेवणे, त्याचप्रमाणे माहिष घृत म्हशीचं तूप जे असतं त्याच्यानी अभ्यंग करणे, त्याचं मर्दन करणे, या गोष्टीमुळे तिथं आलेला जो कोरडेपणा किंवा वृक्षता असते ते पूर्णतः जाते आणि हात अगदी पूर्वीसारखे मुलायम आणि गुळगुळीत होऊ शकतात. त्याचबरोबरीने चोपचिनी, मंजिष्ठा, सारिवा, गुळवेल, कुटकेल, त्रिफळा, काडेचिरैत यासारखी औषधं जर वापरली तर या आजाराच्या अत्यंत मुळावरती काम होतं आणि तुम्हाला लवकरात लवकर फायदा होऊन या आजाराला तुम्ही बाय बाय करू शकता. थँक्यू.